मेघा गाढ झोपलेली असते. अचानक तिचा डोळा उघडतो. पाणी पिण्यासाठी ती उठून बसते. तर तिच्या शेजारी तिचा नवरा अनिकेत नसतो. मेघाला तर वाटतं अनिकेत बाथरूममध्ये असेल. त्यामुळे ती आपला मोबाईल वापरत बसते. पहाटेचे 3 वाजलेले असतात. मोबाईल वापरता वापरता 15 मिनिटं तर निघून जातात. अजूनही अनिकेत बाथरूम बाहेर येत नाही. त्यामुळे मेघा त्याला हाक मारते, "अनिकेत, ये ना लवकर." परंतु बाथरूममधून काही आवाज येत नाही. त्यामुळे मेघाला शंका येते आणि ती बाथरूमचाही दरवाजा लोटून पाहते, तर तेथे कोणी नसतं. अनिकेत येथे नाही, तर तो बाहेर बसलेला असेल या विचाराने ती हॉलमध्ये येते. दुसरा बेडरूम पाहते, बाल्कनीमध्ये ना पाहते, परंतु अनिकेत कुठेही नसतो. मध्यरात्री अनिकेत कुठे गेला असेल या विचाराने ती खूप घाबरते आणि लगेचच त्याला फोन करते. अनिकेत मेघाचा फोन उचलतो. मेघा विचारते, "अरे अनिकेत, कुठे आहेस तू? एवढ्या मध्यरात्री कुठे गेलास?" अनिकेत सांगतो, "मला एक महत्वाचं काम होतं. येतो अर्ध्या तासात घरी." असं म्हणून तो फोन कट करतो. मेघाला काही समजत नाही की अनिकेत मध्यरात्री का बाहेर गेला आणि त्याने काही कारणही नाही सांगितलं. मेघा तिथे त्याची वाट पाहत बसते. अर्धा तास बनलेला अनिकेत 1 तासानंतर 4:30ला घरी पोहोचतो. मेघा अनिकेतला विचारते, "तू कुठे गेला होता एवढ्या मध्यरात्री? खरं सांग मला." अनिकेत म्हणतो, "शांत हो मेघा, माझ्या एका मित्राला मेडिकल इमर्जन्सी आली होती. त्याच्या फॅमिलीमध्ये एक पेशंट खूप आजारी होतं, म्हणून मदत करायला गेलो होतो." मेघा म्हणते, "इमर्जन्सी होती तर सांगायचं ना मला, उठवायचं. तू नव्हतास तर मी घाबरले होते." अनिकेत म्हणतो, "दिवसभर काम करून तू शांत झोपी गेली होतीस. मला वाटलं तू उठेपर्यंत मी येऊन जाईल. तशी तू एकदा झोपली की मध्ये उठत नाही, म्हणून नाही उठवलं तुला." मेघा अनिकेतला मिठी मारते आणि म्हणते, "किती घाबरली होती मी." अनिकेत विचारतो, "का? तुला काय वाटलं की मी माझ्या दुसऱ्या बायकोकडे गेलो की काय मध्यरात्री?" मेघा अनिकेतला एक चापट मारते आणि म्हणते, "खबरदार पुन्हा असं कधी बोललास तर. आणि मला तसं माहीत आहे, एवढी सुंदर बायको सोडून कुठे जाणार नाहीस." अनिकेत म्हणतो, "एकदम बरोबर ओळखलं. चल आता झोपायला." दोघे बेडरूममध्ये येतात. अनिकेत म्हणतो, "मी पुढील काही दिवस हॉस्पिटलमध्ये असेल. माझा एक मित्र आहे ना, पेशंटची काळजी घ्यायला तिथे कोणी नाही." मेघा म्हणते, "ठीक आहे, पण लवकर येत जा." अनिकेत म्हणतो, "हो." आणि दोघेही झोपी जातात. या रात्रीनंतर अनिकेत पुढील काही दिवस रोजच बाहेर जायचा, पण मेघाला कधी त्याच्यावर शंका नाही आली. या घटनेला जवळपास 15 दिवस उलटून गेले आणि अशा एका मध्यरात्री पुन्हा एकदा मेघाचा डोळा उघडला तर तिचे शेजारी अनिकेत नव्हता. यावेळेस मेघाला शंका आली. तिने त्याला फोन नाही केला. ती हॉलमध्ये बसून अनिकेतची वाट पाहू लागली. अनिकेत घरी येतो, दरवाजा उघडतो आणि दिवे चालू करतो, तर त्याला हॉलमध्ये मेघा बसली दिसते. मेघाला अचानक पाहून तो चांगलाच दचकतो. मेघा त्याला विचारते, "काय झालं अनिकेत, तुला इतकं दचकायला? चोरी करून आलास का?" अनिकेत म्हणतो, "मी का करेल चोरी? असं का विचारतेस? मी माझ्या मित्राकडे गेलो होतो. सांगितलं ना तुला." मेघा विचारते, "तुझ्या मित्राचा पेशंट तर 8 दिवसापूर्वी घरी आलास ना? मग तू आता घरी सुद्धा त्याची काळजी घ्यायला जातो का?" अनिकेत म्हणतो, "नाही, तो मित्र नाही, दुसरा मित्र. त्याला माझी गरज होती म्हणून मी गेलो होतो." मेघा विचारते, "असे कोणते मित्र आहेत तुझे, ज्यांना अशी मध्यरात्री गरज असते?" "अनिकेत, मला खरं खरं सांग, नाहीतर मी आत्ताच बाबांना फोन करते. आई-बाबांना इथे बोलावून घेते आणि मग त्याच्यासमोर खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं होईल." अनिकेत खूप घाबरतो आणि मेघाला म्हणतो, "कशाला पराचा कावडा करते? एवढा सिरियस नाही, काही नाही. माझ्यावर विश्वास ठेव, मी काही चुकीचं करत नाही." मेघा म्हणते, "तू काही चुकीचं करत नाही ना, मग खोटं कशाला बोलतेस? मला खरं खरं सांग, कुठे गेला होता आणि कशासाठी गेला होता? कोणाकडे गेला होतास?" अनिकेत म्हणतो, "ठीक आहे, अगं मी तुला सगळं खरं खरं सांगतो. पण मी जे सांगेल ते एकदम खरं असेल या त्यावर तू अविश्वास दाखवू नको आणि घाबरू नकोस. सगळं नीट होईल." मेघा म्हणते, "एकदा तू मला सांग, मी ठरवेल त्यावर विश्वास ठेवायचा की नाही." अनिकेत मेघाला आपल्या मोबाईलमध्ये आलेल्या कंपनीचा एक ईमेल दाखवतो आणि सांगतो, "हे पहा, मला महिन्यापूर्वी ही नोटीस आली. आमच्या कंपनीतून खूप साऱ्या लोकांनी काढलं. आज त्यामध्ये मीही आहे." मेघा विचारते, "असं कसंही? आणि तुझी नोकरी जाण्याचा आणि मध्यरात्री बाहेर जाणं काय संबंध आहे? तू दारू तर नाही पिऊ लागला ना?" अनिकेत म्हणतो, "आधी मी काय सांगतो ते ऐकून घे.
मेघा, मी 15 दिवसापासून नवीन नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतो. परंतु मार्केटमध्ये कंडिशनही खूप वाईट असल्याने मला दुसरी नोकरी नाही मिळत. तर मी तोपर्यंत विचार केला, आपल्या मागे खर्च खूप आहेत. या घराचा हप्ता, गाडीचा हप्ता, आपल्याही जगण्यासाठी लागणारे पैसे. तर त्यासाठी एका मित्राने मला टॅक्सी चालवण्याचा विचार सुचवला. मला माहीत होतं तुला आवडणार नाही, पण नोकरी मिळेपर्यंत काही दिवस हेही करायला काही हरकत नाही. तसंही मला गाडी चालवायला आवडते. या विचाराने मी हे करायचं ठरवलं. सुरुवातीला महिनाभर मला नाईट ड्युटी करायची होती, तेही फक्त 4 तास. म्हणून मी रात्री 12 ते 4 जात होतो. नंतर मला मॉर्निंग ड्युटी करायची आहे. जर ही नाईट ड्युटी निघून गेली असती तर तुझ्या लक्षातही आलं नसतं, म्हणून तुला काही सांगितलं नाही. अनिकेत आपल्या नवीन कामाचे फोटोही तिला दाखवतो आणि आपण काय काम करतो याबद्दलही माहिती सांगतो. तेव्हा कुठे मेघाचा त्यावर विश्वास बसतो आणि तिच्या मनातील दुसऱ्या मुलीविषयी संशय जातो. मेघा अनिकेतला म्हणते, "सॉरी अनिकेत, मी तुझ्यावर हा संशय घेतला. अभिमान वाटतोय मला तुझ्या. तू कधीही हार मानत नाही आणि मी उगाच तुझ्यावर संशय घेतला. सॉरी." असं म्हणून लगेच अनिकेतला पुन्हा मिठी मारते. अनिकेत म्हणतो, "आता तूच सांग, इतकी सुंदर आणि गोड बायको असताना मी दुसऱ्या मुलीचा विचार तरी करू शकतो का?" मेघा खूप लाजते. दोघेही खुश होतात.